तूने सॉरी नहीं बोला क्या? सॉरी सॉरी बोला ना। हाँ बोला। इधर मुझे बात नहीं करना है अभी। दादी मम्मी तो गुस्सा है। तो अच्छे से बोलो ना मम्मी को। हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आज सकाळी सकाळी लागले मी कामाला. ॲनिव्हर्सरी आहे आज आमची. तर सकाळी सकाळी मस्त आमचं सगळे कामं वगैरे आवरून झाले. तर जेवणामध्ये तुम्ही बघले असेल हे ज्वारीच्या कन्या आहे जे स्टार्टिंगला बघले. तर आज सकाळी सकाळी सिम्पलमध्ये खाणार होतो आम्ही, कारण की कालसुद्धा आम्ही मसाल्याचं खाल्लं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आज मस्तपैकी ज्वारीच्या कन्या डाळ आणि ही जी चटणी आहे ना, बुरका चटणी, ती करून घेते. खायला एकदम टेस्टी लागते. एकदम हे जेवण ना गावाकडचं असते. आमच्या घरी आमचे जेव्हा दादा वगैरे असायचे ना, म्हणजे आप्पा वगैरे, तर हे असंच जेवण खायचं आणि एवढं हेल्दी जेवण असते ना, हे खूप जास्त हेल्दी. तर जेवायचं झालं होतं. हे भाकरीच्या ज्वारीच्या कन्या आहेत, तर ते रेडी झालेले आहे इथे. इसलिए दूसरा मम्मी चाहिए। जाइए हम्म? बेसी खाने का तो तुझे गुस्सा आया था ना ये मम्मी को। बेसी खाली जाए को तो तूने सॉरी नहीं बोला क्या? सॉरी सॉरी बोला ना। हाँ बोला। इधर मुझे बात नहीं करना है अभी। दादी मम्मी तो गुस्सा है। मैं आपको ऐसा नहीं करती। सॉरी माँ ऐसे करो क्या? मम्मा सॉरी मेरी सच्ची थी। मुझे तेरी सच्ची आओ नहीं 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 ऐसे नहीं करती। माँ माँ आओ मैं मम्मा मेरे साथ खेलती मेरे साथ। मेरी बात नहीं सुनती। क्यों नहीं सुनती? तो फिर मम्मा गुस्सा हो जाएगी। मम्मा मेरी दादी की बात सुन, मम्मी की माँ को बात सुननी चाहिए। सॉरी तो फिर तू तो नहीं सुनती है ना मेरी बात, ऐसा क्यों करती है? मम्मा मैं घर चक्कर आता है। मम्मा मैंने हमारी शर्ट पहनी। तूने ड्रेस क्यों चेंज किया? मुझे सॉरी। सॉरी और मैं और जब यू में ऐसे जब यू करो मारी बेटी मम्मा मेरा दाई करे मेरे साथ। मम्मा मम्मा दादी आप तर इथे बघा फ्रेंड्स, प्रिशा आणि मी झोपलो होतो. तर प्रिशा झोपूनच आहे. मी उठली आणि माझे सर्व कामं वगैरे झाले होते. मग म्हटलं प्रिशाला लवकर झोपून द्यायचं. तर तिला झोपवले आणि मग नंतरचं मी काही शूट केलंच नव्हतं. तर म्हटलं आता शूट करा. तर झोपेतून उठल्यासारखी दिसत असेल मी तुम्हाला. तर मला ना प्रिशा झोपायच्या आधी ना थोडा धिंगाणा केली होती. तर थोडे घरं वगैरे झाडून घ्यायचे आहे. तर आज तर स्वयंपाक नाहीच आहे, कारण की आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर संध्याकाळी बाहेरच जाणार आहोत आम्ही. तर चला मग घरं झाडून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा मी झोपेतून उठली होती आणि प्रिशा झोपूनच होती. तर म्हटलं हे बाकीचे कामं आहेत ते आवरून घ्यायचं होतं. तर सकाळी सकाळी ना सगळे कामं वगैरे झाल्यानंतर आम्हाला देवीमध्ये जायचं होतं. पण काही कारणामुळे म्हणजे ऊन झालं होतं खूप. प्रिशा पण झोपली होती, तर त्याच्यामुळे कॅन्सल झाला. आणि मग आता संध्याकाळच्या वेळेस आम्ही जाणार आहे देवीमध्ये. तर मी झोपेतून उठले, कपडे वगैरे काढून घेतली, जे धुवून होते ते, थोडं फ्रेश झाली. झोपेतून उठल्यानंतर ना फ्रेश झालं तेव्हा छान वाटते, पण झोपल्यानंतर उठल्यावर आळस काही जातच नाही. तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, मगाशीच सांगितलं मी. तर असं काही नाही, ॲनिव्हर्सरी तर दरवर्षीच येत असते. आपलं साधं भोळं जे सेलिब्रेशन आहे ते करत असते आम्ही. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल.
तर थोडं केस वगैरे करून घेतले. फ्रेश झाली. तर बघा, दुपारची झोप जेव्हा घेतो ना आपण, तेव्हा तुम्ही कितीही फ्रेश व्हा, कितीही चेहऱ्याहून पाणी घ्या, तरी पण चेहरा असा झोपलेला दिसतो आणि आळस मात्र लवकर जात नाही. तसंच काही माझ्या बाबतीत. तर चला मग आता मस्त फ्रेश वगैरे तर झाली. थोडंसं काहीतरी खायची किंवा थंड प्यायची इच्छा होत आहे, तर मी ते पिऊन घेणार. तर चला मग किचनमध्ये जाऊया आता आपण. करते, प्रिशा झोपलेलीच आहे. हे बघा, मी ना थंड थंड मस्त ताक घेणार आहे. याच्यामध्ये साखर, मीठ आणि ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलं आणि आता हे ताक आहे ना ते टाकून घेणार आहे. तर खूप मस्त लागते. आपण तर मठ्ठा करतो, पण मठ्ठ्याच्या जागी ना हे असं एकदम झटपट तयार होणार आहे, जे की उन्हाळ्यामध्ये खूप मस्त लागते. तर तुम्ही सुद्धा ना नक्की ट्राय करून बघा एखाद्या वेळेस, खूप मस्त लागते. तर आता ह्याच्यामध्ये टाकून घेते मी ताक हे. आणि एवढंच फिरून घेतो. तर इथे बघा, ही आपली थंडगार रेसिपी पेय रेडी आहे. तर सर्वांना सगळी घेऊन आहे. प्रिशा झोपलेली आहे म्हणून मी हळू बोलत आहे. तर बघा, आमच्या रॅकवरचे ना भांडे वगैरे लावायचेच आहे, कारण की मावशी आज आल्याच नाही, लेट येत आहे वाटते, म्हणून मग ते तसंच आहे. प्रिशा झोपलेली आहे मस्त. तर मी इथे आता मस्तपैकी बसते आणि हे ताक एन्जॉय करते. तर चला, आणि कामं वगैरे सगळे झालेले आहे, सकाळीच झाले होते. तर आता ना देवीमध्ये जायचा विचार होता आमचा सकाळी, पण तेव्हा काही म्हणजे वेळ मिळाला नाही. काम करता करताना 11-12 केव्हा वाजले समजलंच नाही. तर मग ऊन झाली होती. तर मग आत्ता संध्याकाळचं जायचा विचार आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच, तर तुम्ही बघसाल. सध्या तरी मी हे ताक पिते मस्त. चला. तर इथे मी मस्तपैकी ताक वगैरे घेतली होती. मग प्रिशा उठली, तर तिच्यासाठी जेवायचं करायचं होतं. सकाळी तर जे कन्या वगैरे होते ते केले, पण तिला काही आवडलं नाही. आवडते पण म्हणजे 2-2 वेळा ती खायला बघत नाही. त्याच्यामुळे मग तिला काहीतरी वेगळं करून द्यायचं होतं. म्हटलं मॅगी करून देते, पण नको, संध्याकाळी परत बाहेर खायचं आहे. त्याच्यामुळे मग मी घरीच ना थोडीशी मॅगी मसाला टाकून आलूची चटणी म्हणू शकता किंवा भाजीही म्हणू शकता. हे लहान लेकरं खाते आवडीने, कारण की त्याच्यामध्ये मॅगी मसाला असतो. तर इथे फ्राय आलू केलेला आहे मी. तर बघू शकता, हे असे प्रिशाला खूप आवडते आणि ती मस्त एन्जॉय करत होती. मग ना बनाना शेक केला होता मी माझ्यासाठी, पण खायचं होतं तिला, तर ती खाऊन घेतली मस्तपैकी. आणि मग बघा, इकडे परत ना आम्हाला देवीमध्ये जायसाठी तयारी करून घेतली. म्हटलं आज ॲनिव्हर्सरी आहे, तर थोडं कुठेतरी जाऊ चांगलं देवाच्या ठिकाणी वगैरे, म्हणून मग आम्ही देवीमध्ये जाणार होतो, कारण की आहे जवळ, तर जायला काय हरकत आहे म्हणूनच. आणि प्रिशाची पोनी टाकताना ती खूपच जीवावर करते. तर बघा, अशा प्रकारे इथे तयारी वगैरे झालेली आहे आमची. फ्रेंड्स, आम्ही आत्ताच देवीमध्ये जाऊन आलेलो आहोत. तर आम्ही इथं केक सुद्धा आणला आणि आता मी तयारी करते आणि मस्त केक कट करते आणि मग नंतर आम्ही बाहेर जाणार आहे जेवण करण्यासाठी. तर चला. तसं तर तयारी वगैरे झालेलीच आहे, फक्त थोडी फ्रेश होते आणि ड्रेस चेंज करते आणि तुम्हाला भेटते. तर इथे ना माझी तयारी झाली होती. हा जो ड्रेस आहे ना, याचा कलर खूप छान आहे, पण व्हिडिओमध्ये थोडा वेगळा कलर दिसत आहे. रिअलमध्ये ना हा ड्रेसचा कलर वेगळा आहे आणि व्हिडिओमध्ये थोडा वेगळा वाटत आहे. तर अशा प्रकारे ना मी तयारी करून घेतले आणि प्रिशाला थोडं पोनी टाकून देत होते. तर तिचं ना पोनी टाकताना एवढं जीवावर करते ना ती, म्हणजे टाकू देते पण एका जागी थांबत नाही. मग असं थोडं चिडचिडल्यासारखं होत होतं मला. तर बघा, अशा प्रकारे पोनी वगैरे टाकून दिली मस्त. देखो क्या लाया है. व्हिडिओमध्ये बघल्याप्रमाणे ना प्रिशाला एवढा जास्त केक आवडते, कदाचित सगळ्याच लहान मुलांना आवडतो, पण तिला ना सरप्राईज ही गोष्ट खूप आवडते. म्हणजे ती म्हणते की मैं आईज बंद करूंगी और तुम लेकर आना. तर अशाच प्रकारे ती म्हणत होती की मी डोळे बंद करते आणि मग केक घेऊन या.
तर अशा प्रकारे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. आमचा विचार होता की हा जो केक आहे ना तो आम्ही घेऊन हॉटेलमध्ये जाऊन कट करणार. मागच्या ॲनिव्हर्सरीला ना आम्ही असंच केलं होतं, सॉरी बड्डेला माझ्यावाल्या. पण म्हटलं प्रिशानं व्यवस्थित ठेवतच नाही, केक पूर्ण जे क्रीम असते ना ती पूर्ण स्मॅश करते, त्याच्यामुळे मग आमचा विचार बदलला. मग आम्ही घरीच ना केक कट केले आणि मग मस्तपैकी इथे हॉटेलवरती गेलो होतो. आणि या हॉटेलची ना टेस्ट एवढी भारी आहे ना, खूप मस्त आहे. आणि तर अशा प्रकारे मग आम्ही मस्त जेवण वगैरे केलो, व्हेज होतं सगळं काही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्तपैकी पोट भरून जेवण केलं. आणि आमची प्रिशासुद्धा. तर अशा प्रकारे हा ना छोटासा व्लॉग होता आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्कीच मला कमेंट करून सांगा फ्रेंड्स. ते बघा फ्रेंड्स, आम्ही ना आत्ताच बाहेरून जेवण करून आले आणि आता फ्रेश वगैरे, ड्रेस वगैरे चेंज करायचंच आहे मी. तर आता मस्त फ्रेश वगैरे होते आणि मस्त आराम करते. थकल्यासारखं वाटत आहे खूप. आता झोपून जाणार. प्रिशाची उद्या स्कूल आहे, सकाळी उठावं लागणार, टिफिन करावं लागणार. तर चला मग आता मी लवकर झोपते. तर हा आजचा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल पाहण्यासाठी. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर भेटूया परत. बाय. Audio Jungle.